नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला नक्कीच लाईक करून चॅनलवरती नसाल तर हा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरं रेकमेंड करण्यात सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतेच करू शकता. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. कांदा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी. जळगाव जिल्ह्यात नव्या हंगामातील कांद्याची आवक अत्यल्प आहे, पण दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी असल्याने शेतकऱ्यांना पीक परवडत नसल्याची स्थिती आहे. कांद्याला हमीभाव दिला जावा अशी मागणीही केली जात आहे. नव्या कांद्याला जळगाव बाजार समितीमध्ये गेले 3-4 दिवस प्रति क्विंटल कमाल 1600 तर किमान 800 रुपये दर मिळाला आहे. दर किमान 4000 रुपये प्रति क्विंटल नव्या कांद्याला अपेक्षित आहे. खरीपातील कांद्याची मोठी हानी झाली, तसेच मध्यंतरी दर कमी होत त्यावेळेस कांद्याला शेतकऱ्यांना पिकात रोटावेटर फिरवावा लागला. चाळीतील कांद्याचे नुकसान. जळगाव बाजारात नव्या हंगामातील लाल कांद्याची सध्या 400 क्विंटलवर आवक होत आहे, तर मागील उन्हाळ कांद्याची किंवा चाळीत साठवलेल्या सुमारे 80 ते 90 क्विंटल आवक होत आहे. मध्यंतरी दर कमी असल्याने चाळीतील कांद्याची विक्री शेतकऱ्यांनी टाळली. या कांद्याचे नुकसान झाले. शेतकरी पूरक धोरण हवे. कांद्याला निर्यात वाढायला हवी. कांद्याचे दर वधारत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी केली आहे. सध्या नव्या कांद्याची काढणी जळगाव जिल्ह्यात पूर्ण झाली आहे. या ठिकाणी चोपडा, धरणगाव आदी परिसरातील काढणी या ठिकाणी झालेली आहे. त्यासाठी एकरी किमान 30 ते 35 हजार रुपये खर्च आला आहे, पण उत्पादन व दर लक्षात घेता तोटा येईल अशी स्थिती आहे. कारण उत्पादन एकरी 30 ते 40 क्विंटल देखील आलेली नाही. तसेच दर अस्थिर आहेत. शेतकरी कमी दरामुळे नाराज आहेत. शिवाय गोणी वाहतूक खर्च यात मोठी निधीही लागला आहे. धन्यवाद.